आदिवासी कारखाना हा कराराने द्वारकाधीश कारखान्याला देण्यात आला आणि जेव्हा हा देण्यात आला तेव्हा कुठल्याही संचालक मंडळाला याची कल्पना नव्हती। जेव्हा आमची नवीन बॉडी त्या ठिकाणी बसली आणि नवीन बॉडी बसल्यानंतर तेव्हा आम्हाला कळले की या कारखान्यावरती जवळजवळ 17 कोटी रुपये हे कर्ज बाकी आहे आणि त्यानंतर द्वारकाधीश आणि आदिवासी कारखान्याने तेव्हाच्या संचालक मंडळाने तत्कालीन चेअरमन यांनी त्यांच्याशी जो करार केला होता त्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की हे 17 कोटी रुपये त्यांनी 5 हप्त्यामध्ये हे डीडीसी बँकेला परत करावे आणि ज्यावेळेस हा कारखाना आपल्या ताब्यात आला आपण त्याच्यावर संचालक म्हणून चेअरमन म्हणून बसलो तेव्हा 2 हंगाम हा सुरळीतपणे त्यांनी चालवला द्वारकाधीश कारखान्याने आणि 2दा त्यांनी हप्ते भरले। पण त्याच्यानंतर मागील 2 वर्षापासून हा कारखाना हा बंद अवस्थेत आहे। त्याच्यामुळे जे जिल्हा